हॅलो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात की पीसीओडी म्हणजे नक्की काय आणि तो कशामुळे होतो. तर पीसीओडी सध्या ही एक खूप कॉमन समस्या झालेली आहे स्त्रियांमध्ये. तर पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज. तर ह्यामध्ये काय होतं की ओव्हरीज इमॅच्युअर एग प्रोड्यूस करतात आणि त्याचं सिस्टममध्ये फॉर्मेशन होतं. आता पीसीओडी होण्याची काय कारण आहे, तर फर्स्ट म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स, जेनेटिक्स म्हणजे जर तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला असेल तर तुम्हाला होऊ शकतो. पोअर डाएट म्हणजे काय, तर तुमच्या डाएटमध्ये शुगर किंवा बेकरी प्रोडक्ट्स आणि जंक फूड्स याचा जर समावेश जास्त असेल तर. थर्ड म्हणजे लॅक ऑफ एक्सरसाइज, इन्सुलिन रेझिस्टन्स, तुम्ही जर सर्टन मेडिकेशन्स घेत असाल तर त्यामुळे, आणि काही इन्व्हायरमेंटल कंडिशन जसं की पोल्युशन किंवा स्ट्रेस, या सगळ्या गोष्टींमुळे पीसीओडी होतो. आता पीसीओडीचे काय सिम्टम्स आहेत, तर फर्स्ट म्हणजे इरेग्युलर पिरियड्स, थर्ड म्हणजे वेट गेन होतं, फॅट डिपॉझिशन होतं बेली साईडला किंवा ॲबडॉमेनच्या इथे, थर्ड म्हणजे फेशियल हेअर ग्रोथ होते किंवा चेस्टवरती हेअर ग्रोथ होते, तुमची जी स्किन आहे ती ऑइली होते, पिंपल्स किंवा ॲक्ने येतात, डार्क पिगमेंटेशन किंवा हायपर पिगमेंटेशन होतं नेकवरती, एक्झिला रिजन आणि ग्रॉइन रिजनमध्ये, तुमचा मूड आहे तो मूड स्विंग्स व्हायला लागतात, एन्झायटी किंवा फटीग, डे टू डे ॲक्टिव्हिटीजमध्ये फ्रेशनेस वाटत नाही, आणि लास्ट बट नॉट द लिस्ट इनफर्टिलिटी किंवा प्रेग्नन्सी राहायला तुम्हाला अडथळे निर्माण होतात. हे आहेत पीसीओडीचे सिम्टम्स. आता ह्या कंडिशन्सशी तुम्ही कसं डील करायचं आहे, तर फर्स्ट तुम्ही काही मेडिसिन्स घेता. ते मेडिसिन्स घेतल्यानंतर तुमचे पिरियड्स 1-2 महिने 3 महिने रेग्युलर येतात आणि पुन्हा ते इरेग्युलर होत असतील तर तुम्ही मेडिसिनसोबतच काही गोष्टी करायच्या आहेत, जसं की डे टू डे एक्सरसाइज, ॲटलिस्ट रोजचे 20 मिनिट्स तर तुम्ही एक्सरसाइज करायचे आहे. तुमच्या वेटच्या ॲटलिस्ट 5-10% तरी वेट लूज केलं तर तुमचे पिरियड्स रेग्युलर यायला मदत होते. थर्ड तुमचं डाएट, तुमच्या डाएटमध्ये तुम्ही भरपूर पालेभाज्या, फळं, कडधान्य ह्यांचा समावेश करायचा आहे, ज्यामध्ये तुम्ही फिश, अंडी किंवा चिकन, ज्यामध्ये लो फॅट आहे असं मिल्क तुम्ही तुमच्या डाएटमध्ये ॲड करू शकता. अक्रोड, बदाम, चिया सीड्स किंवा भोपळ्याच्या बिया हे तुम्ही तुमच्या डाएटमध्ये ॲड करू शकता. तर तुम्ही काय अवॉइड करायचं आहे, तर फर्स्ट शुगर, सेकंड म्हणजे व्हाईट राईस, ब्रेड, जे सगळे पदार्थ मैद्यांपासून बनलेले असतात ते, जंक फूड, मग त्यामध्ये पिझ्झा, बर्गर, हे सगळं जंक फूड तुम्ही स्ट्रिक्टली अवॉइड करायचं आहे. आणि मेडिटेशन किंवा स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी तुम्ही मेडिटेशन करू शकता. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करायच्या आहेत. यासोबतच तुम्ही स्ट्रॉंगली होमिओपॅथिक ट्रीटमेंट मी तुम्हाला सजेस्ट करेन की होमिओपॅथिक ट्रीटमेंटमुळे काय होतं, एकतर पिरियड तुमचे रेग्युलर व्हायला मदत होते, त्यासोबतच प्रेग्नन्सी राहायलासुद्धा हेल्प होते. कारण कुठली ट्रीटमेंट तुम्ही 1 ते 2 महिने घेतले की त्यानंतर पुन्हा जर पिरियड इरेग्युलर होत असेल तर त्यासाठी होमिओपॅथी हा बेस्ट ऑप्शन आहे, ज्यामध्ये तुमच्या सिम्टम्सचा आणि इंडिव्हिज्युअल विचार करून तुमच्यासाठी ट्रीटमेंट दिली जाते. थँक्यू.